इस्लामचे अंतरंग. लेखक डॉक्टर श्रीरंग अरविंद गोडबोले. वाचक स्वर प्रशांत जाधव. अर्पण पत्रिका. 3 डिसेंबर 1971 रोजी भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. आपली 23 वर्षांची पत्नी दमयंती हिच्यासह फ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे अंबाला कॅन्टोन्मेंट भागामध्ये राहत होते. आदल्याच वर्षी दोघांचं लग्न झालं होतं. युद्ध सुरू होताच फ्लाईट लेफ्टनंट तांबे यांनी आपल्या पत्नीचा निरोप घेतला आणि आपल्या तुकडीसह पाकिस्तानी सीमेकडे कूच केले. 4 डिसेंबरला इतर 4 वैमानिकांसह फ्लाईट लेफ्टनंट तांबे युद्धबंदी म्हणून पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडले अशी बातमी रावळपिंडीहून आली. युद्ध 14 दिवसानंतर संपले. पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करावी लागली. सुमारे 92,000 पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी म्हणून भारताच्या ताब्यात आले. शिमला करारानंतर या सर्व पाकिस्तानी युद्धबंद्यांना भारत सरकारने सन्मानाने मायदेशी परत पाठवले. इतकंच नव्हे तर पराक्रमी भारतीय सैन्याने जिंकलेल्या 600 चौरस मैल पाकिस्तानी प्रदेशावर भारत सरकारने वाटाघाटीच्या वेळी पाणी सोडले. पण हे करताना पाकिस्तान प्रत्येक भारतीय युद्धबंद्याला सोडते की नाही याची खात्री भारताला करून घ्यावीशी वाटली नाही. 1965च्या युद्धापासून पाकिस्तानच्या बंदिवासात 54 भारतीय युद्धबंदी अद्याप आहेत असा अंदाज आहे. सतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे त्यातील बहुतेक जणांना वेड लागलं आहे. फ्लाईट लेफ्टनंट तांबे या 54 भारतीय युद्धबंद्यांपैकी एक. ते अद्याप जिवंत असल्याचे अनेक पुरावे आहेत. गेली 34 वर्षे ते पाकिस्तानी कारागृहात खितपत पडले आहेत. आपल्या मुलाच्या बंदीच्या धक्क्यातून त्यांचे वडील कधी सावरलेच नाहीत आणि 2 वर्षांमध्ये मृत्यू पावले. आपल्या मुलाला न बघताच Sample complete. Ready to continue?